IPL 2026 पॉईंट टेबल. चेन्नईवरील दणदणीत विजयाने RCB पहिल्या क्रमांकावरती. लखनौनेही उघडलेले आहे आपले खाते. तर पहा कोणती टीम कोणत्या स्थानी, पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, शेवटच्या क्रमांकावरती कोण आहे, टॉप 4मध्ये जाण्यासाठी कोणाला किती चान्सेस आहेत, मुंबई इंडियन्सची स्थिती काय आहे, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत रविवारी डबल हेडर, एकाच दिवशी 2 सामने झाले. पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर हैदराबादविरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. हा लखनौचा पहिला विजय ठरला, त्यामुळे त्याने 2 गुणांसह त्यांचं खातं उघडलेलं आहे. तर हैदराबादला मात्र 3 सामन्यातील दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान रविवारी दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 43 धावांनी हरवले. गतविजेत्या बंगळुरूचा हा सलग दुसरा मोठा विजय आहे. मात्र चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या 2 सामन्यानंतर IPL पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल झालेले आहेत. बंगळुरूने पहिल्या सामन्यात हैदराबादला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर आता चेन्नईला 43 धावांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे तर बेंगलोरची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे. त्यांची आता 2+2.501 नेट रन रेटसह 4 गुण आहेत. त्यांच्या पटपट राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स हे 3 संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या संघाचेही प्रत्येकी 4 गुण आहेत, पण नेट रन रेटमुळे त्यांचा क्रम ठरला आहे. सनरायझर हैदराबादला दुसरा पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांनी विजयाच्या अत्यंत जवळ येऊन पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. त्यांचे 2 गुण असून ते 5व्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी 2 सामन्यातील एका विजयासह अनुक्रमे 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघाचेही 2 गुण आहेत. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे 3च असे संघ आहेत ज्यांनी अद्याप एकही विजय मिळवलेला नाही. गुजरात आणि कोलकाता यांना दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. हे दोन्ही संघ अनुक्रमे 8व्या आणि 9व्या क्रमांकावर आहेत. चेन्नई सुपर किंग्स सलग 3 पराभवामुळे शेवटच्या स्थानावरती आहे. तर मित्रांनो, असे आहे पॉईंट टेबलचे समीकरण सध्या. मित्रांनो, आता थोडेच सामने झालेले आहेत, अजून खूप सामने शिल्लक आहेत. या पॉईंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. एखादी खालची टीम वर टॉप 4मध्ये जाऊ शकते आणि टॉप 4मधील टीम खाली देखील येऊ शकते. या IPL मध्ये जोपर्यंत शेवटचा सामना होत नाही तोपर्यंत कोणीही सांगू शकत नाही की टॉप 4मध्ये कोणती टीम जाईल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स खालून कमबॅक करून टॉप 4च्या दिशेने आपली वाटचाल करतील का? चेन्नई सुपर किंग्सचे थोडे कठीण दिसत आहे, कारण त्याची टीम देखील यावर्षी खूप खराब खेळत आहे. तर आपणास काय वाटते, कोणते 4 संघ टॉप 4मध्ये जातील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.